त्याच्यामुळे आजच्या या भेटीमधून जे कायदा सुव्यवस्थेला अजून सक्षम करण्याच्या दृष्टीने अँटी ट्रॅफिकिंग, कारण बांगलादेशीय मुली संभाजीनगरपर्यंत येतात, पुण्यापर्यंत येतात, अशा घटना गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने वाढताना दिसत आहेत. तर त्याबद्दल मुलींचा अशा पद्धतीने अनैतिक व्यापार करणारे एजंट्स, त्याच्यामध्ये संभाजीनगर हा ट्रान्झिट पॉईंट पण झालेला आहे की तात्पुरतं त्यांना इथे आणलं जातं आणि नंतर इतर ठिकाणी त्यांना हलवलं जातं. याची पूर्वी पण आपल्याला बारमध्ये वगैरे रेड टाकल्या होत्या त्यावेळेला दिसलेलं आहे. याखेरीज हैदराबाद आणि दिल्ली या ठिकाणच्या कुंटणखान्यामध्ये दुर्दैवाने काही वेळेला आपल्या गरीब दुष्काळग्रस्त भागातल्या मुली या तिथे फसवून किंवा अशा व्यवसायामध्ये ढकलल्या जाणारे सुद्धा काही दलाल आजही कार्यरत असावेत आणि त्यांच्या विरोधामध्ये काम पोलिसांनी करून त्या संदर्भातली अधिक माहिती आणि यासाठी काही महिला दलालसुद्धा इथे पकडल्या गेलेल्या आहेत नुकत्याच काही दिवसापूर्वी. तर त्या पार्श्वभूमीवरती अधिक धागेदोरे या सगळ्यामध्ये महिला संस्थांच्या बरोबरीने करावे, अशा प्रकारचं आज आमच्या बैठकीचं फलित झालेलं आहे.